हा माझा भाचा आहे प्रवीश. याचं नाव संपूर्ण नाव आहे प्रवीश शिल्पा विवेक नाईक. हा हा आता 5वीत गेलेला आहे. त्याचा हा चौथीत गेलाय. हा आणि तो आता त्याची आपल्याला ही छोटीशी बाग त्याने केलेली आहे ना, दाखवते. हा आता ही बघा, ही त्याने आमच्या घराच्या अंगणात ही छोटीशी त्याची बाग बनवलेली आहे, फुलवली आहे आणि त्याची काही कारली बिरली लावली आहे तसं तो सांगतोय. तर आता तो आपल्याला पूर्ण माहिती देईल, तर आपण जरूर कान देऊन ती ऐका आणि त्याचं कौतुक पण करा. ठीक आहे? चला, ओव्हर टू प्रवीश. स्टार्ट. हे आहे कल्याची वाल. कोणी केली ती? कशी तू लावली? हा केवढी होती? लावताना काय होतं? त्याचं बी होतं. हो. हा आणि आहे मिरची. मिरचीचं झाड बघू, दाखव तुझ्या हाताने मिरच्या. हा मग जेवणात वापरल्या की नाही मिरच्या? वापरतो. वापरतात ना. हा आणि कुठलं लावलंय तू? वांग्याचं झाड. हा हे वांग्याचं झाड. वांग्याच्या झाडापासून काय तुला वांगी मिळाल्यावर काय केलं? भरीत केलं. हो. कसं झालेलं ते भरीत? एकदम मस्त. चांगलं झालेलं ना. हा आणि काय केलं? हे आहे भोपळ्याचा वाल. भोपळ्याचा वेळ. भोपळ्याची भाजी खातो का तू? हो. हा केवढा भोपळा येणार रे आता आला तर? किती मोठा भोपळा येतो रे? एवढा मोठा? ओके 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 ओके. चला आता पुढे दाखव आणखीन काय आहे. हे आहे टमाटाचं झाड. हा टोमॅटोचं झाड लावलंस. हो. अच्छा अच्छा. काय बी घातली आणि मग पाणी घातलं? हो. रोज पाणी घालावं लागतं का रे? हा मग कधी घालतो तू झाडाला पाणी? हो, दिवसाला 2 वेळा. 2 वेळाला घालतो. ओके ओके ओके. हा मग पुढे आणखीन? कापसाचं झाड. हे कापसाचं झाड आहे? हो. अरे बापरे. हा हे कोणी दिलं तुला? कापसाचं झाड कोणी दिलं? सोन्या चाचीने. सोनिया चाचीने दिलं. कापूस आला का त्याला? हो. हा मग काय केलं त्या कापसाचं? 3 तासांत झालं. हा आणि मग काय वाती बनवल्या ना म्हणे? देवाला वाती बनवल्या. अरे वा. हे काय आहे रे? ते काय आहे? ते पिवळ्या रंगाची फळं कुठली रे ती? ही रे. हे टोमॅटो आहे का रे? हो. हे बघा त्याच्या झाडाला आलेले टोमॅटो. आता ते छोटे आहेत पण थोड्या दिवसांनी मोठे होतील नाही का? त्याची छोटीशी पालेभाज्या जे लावलेले आहेत हिरव्या भाज्या, तिकडे तो आपल्याला घेऊन आलेला आहे. हा बोला प्रवीश. उलय रे, कोकणीतून उलय. हा हे कण्याचे झाड. कण्याची मागे कणी म्हणजे? कण. अच्छा अच्छा. ओनियन. हा ओनियन. अच्छा ओनियन. हा कांद्याची पात लावलेली आहे इकडे. अच्छा. आणि ही लाल माठ भाजी ना? हो. लाल भाजी. हे काय? मुळा. अच्छा हा मुळा असा असतो? हो. मुळ्याची भाजी अशी असते? हो. अच्छा तुला बरीच माहिती आहे ना रे. तुला कोणी सांगितली माहिती? शाळेत सांगितली का रे? हो. हा शाळेत सांगितली. अच्छा आणि पुढे आणखीन कुठली आहे? गवार. अच्छा ही गवार. गवारला कोकणीतून काय म्हणतात? चिटकी. चिटकी. हो. अच्छा आमच्या इथे. अच्छा अच्छा ओके ओके. बरीच झाडं लावले. हे कसलं? हे भोपळ्याचा. हा भोपळ्याचा वेल. बरोबर. हे पण इथे काहीतरी टोमॅटो लावलेला वाटतं तू. हो. हो ना. अरे वा छान छान.
व्हेरी गुड. अशीच भाजी लाव आणि छान निसर्गावर प्रेम कर, कळलं का? मग निसर्ग पण तुझ्यावर खुश येईल आणि तुला भरभरून सगळं देईल. हा बरं, व्हेरी गुड. आणि हे काय रे, हे कसलं झाड? हे हा केळीचं. केळीचं. केळी लागतात का रे? हो हो. हो. आणि हे झाड कसलं? सुपारीचं. सुपारी. हो हो, नाईस नाईस. चालेल, चल जाऊया आपण ना आता. हो. आता खूप आणखीन कुठलं आहे सांग? हे आहे पेरूचं झाड. अच्छा, पेरूचं झाड. हो. काय रोप आणलेलं का? हो. हा. पेरू कुठे लागलाय? हा, अरे हा, पेरूचं झाड. अरे पण जाळी का लावली आहे त्याला सांग? मकर आणि गाय खातो यासाठी. हा, ते खाऊ नयेत म्हणून. आणि नंतर मोठे झाले की आपण खायचे ना. हे पण मिरच्या आहेत ना रे? हो. हा हा, बरीच झाडं लावलेली आहेत. अरे वा वा. हा, खूप गरम होते पण जाऊया आता. पण त्याने तरी दाखवली झाडं, खूप छान वाटते. आणि इथे जास्वंदी फुललेली आहेत. झाडं काय, ह्याची पण आम्ही फुलं काढून देवाला घालतो. सकाळी कळे होते आणि नंतर थोड्याने बघितले तर सगळी फुलं फुललेली असं.